उद्देश आहे, शासन दरबारी जी सगळे सोयरे अधिसूचना काढलेली आहे ती रद्द करण्याच्या संदर्भात आम्ही ओबीसीनी आंदोलन केलेलं आहे. 10% मराठ्यांना आरक्षण देण्याचं काम शासनानं केलेलं आहे. परंतु तरीसुद्धा हे 10% आरक्षण वेगळं आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 54 लाख मराठ्यांना ओबीसीचे दाखले दिलेले आहेत. हे 54 लाख पुन्हा ओबीसीच्या आरक्षणामध्ये आलेले आहेत. आणि अजूनही त्याच्या पुढे जाऊन जरांगेंचं म्हणणं आहे हे 54 लाख जे आहेत त्यांच्या सगळ्या सोयऱ्यांना सुद्धा ओबीसीचे दाखले देण्यात यावे. बंधूंनो, हा सगळा ओबीसीला संपवण्याचा घाट आहे. वास्तविक पाहता आतापर्यंत केंद्र सरकारनं कालेलकर आयोग मांडला, मंडल आयोग मांडला, संपूर्ण देशभर त्यांनी पाहणी केली. याच्यामध्ये कुठेही हा मराठा अल्पसंख्याक झालेला नाही. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या तो कमी ठरलेला नाही. समाजामध्ये तो प्रतिष्ठित समजला जाणारा वर्ग आहे आणि असा हा प्रतिष्ठित समजला जाणारा वर्ग आज आरक्षणामध्ये प्रवेश मागतो आहे. बरं, आरक्षण त्यांनी घ्यायला काय हरकत नाही, त्यांना दिलंही पाहिजे. परंतु ओबीसीमध्ये कशासाठी? आमचं आरक्षण हे आम्हाला स्वतंत्र राहिलं पाहिजे. ओबीसीच्या कुठल्याही आरक्षणाला धक्का लागता कामा नये अशी आमची भूमिका आहे. शिंदे सरकारनं जी अधिसूचना काढलेली आहे सगळे सोयऱ्यांची ती त्वरित रद्द करण्यात यावी. एवढंच नव्हे तर 54 लाख ओबीसीचे दाखले मराठ्यांना दिलेले आहेत ते सुद्धा रद्द करण्यात यावे. आणि हा पुढारलेला जो समाज आहे त्यांना मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळता कामा नये. नाहीतर आज मराठवाड्यामध्ये ओबीसी पेटलेला आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी पेटल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस हा अन्याय सहन करणार? त्यांच्या दबावाला आजपर्यंत आम्ही बळी पडलोय. नाभिक, तेली, माळी, साळी, कोळी, कोष्टी हे सगळे अल्पसंख्याक आहेत. त्यांच्या आश्रयाने जगणारे गावकरी मंडळी आहेत. त्यांच्यावरती हे अन्याय करतात, न्हाव्यांची दुकानं फोडतात, तेल्यांना मारतात, धनगरांच्या मुलांना मारतात मतदान केलं नाही म्हणून. ही जी दडपशाही चालू केलेली आहे ही दडपशाही त्वरित थांबवावी आणि चुकीच्या पद्धतीनं शिंदे सरकारनं यांना जे आरक्षण दिलेलं आहे आणि ओबीसीमध्ये घातलेलं आहे ते त्वरित थांबवावं अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी आज आम्ही कलेक्टरांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आहोत.